गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण बघणार आहोत डेअरी फार्म मॅनेजमेंट. पहिल्यांदा आपण व्हॉट इज डेअरी किंवा डिफाईन डेअरी म्हणजे काय ते आपण बघूया. ॲन इंडस्ट्री विच इन्व्हॉल्व द प्रोडक्शन, प्रोसेसिंग अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स इज कॉल्ड डेअरी. डेफिनेशन खूप महत्त्वाचे आहे. ॲन इंडस्ट्री विच इन्व्हॉल्व्स द प्रोडक्शन, त्याचं प्रोडक्शन करायचं, प्रोसेसिंग त्याच्यावरती प्रक्रिया करायची, अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट म्हणजे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ ह्यांचं डिस्ट्रीब्युशन करणं, हे सगळं म्हणजे लक्षात ठेवा डेअरी. ऑन व्हॉट फॅक्टर डज द इल्ड ऑफ मिल्क डिपेंड? कुठल्या फॅक्टरवरती हे दुधाचं उत्पादन डिपेंड आहे? तर त्याच्यामध्ये दोन पॅरामीटर्स आहेत. पहिला पॅरामीटर जो आहे तो आहे क्वालिटी ऑफ ब्रीड्स. जे ब्रीड्स आहेत त्यांची क्वालिटी. द सिलेक्टेड ब्रीड्स शुड बी हाय इल्डिंग अँड डिसीज रेझिस्टंट. पहिला जो पॅरामीटर आहे ह्याच्यामध्ये ज्या ब्रीड्स आहेत म्हणजे ज्या गाई म्हैशी आहेत की ज्याच्यापासून आपण दुग्धजन्य पदार्थ किंवा दूध तयार करणार आहे, ह्या हाय इल्डिंग व्हरायटी म्हणजे ज्या जास्त दूध देणाऱ्या हवेत, शिवाय डिसीज रेझिस्टंट कपॅसिटी म्हणजे त्यांची रोग प्रतिकार क्षमतासुद्धा काय पाहिजे तितकीच चांगली पाहिजे. दुसरा जो पॅरामीटर आहे तो आहे क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ फूड सप्लाइड टू द मिलाज कॅटर. आता मिलाज कॅटर म्हणजे काय बघा. द कॅटल शुड बी गिवन राईट काइंड ऑफ फीड इन अ गुड क्वांटिटी. आता ज्या दूध देणाऱ्या गायी आहेत, म्हैशी आहेत, त्यांना जे सप्लिमेंट फूड देतो आपण, द कॅटल शुड बी गिवन राईट काइंड ऑफ फीड इन अ गुड क्वांटिटी म्हणजे कमी ह्याच्यामध्ये पौष्टिक खाद्य आपण त्यांना दिलं पाहिजे, तर त्या काय करतील, दूध किंवा दुधाची जी क्वालिटी आहे त्या इम्प्रूव्ह करतील. विच ॲनिमल्स आर रेअर इन डेअरी फार्म? आता डेअरी फार्मसाठी आपण कुठल्या ॲनिमल आपण यूज करतो की ज्या ॲनिमलचं आपल्याला दूध चालते. इन इंडिया काउज अँड बफेलो आर मेनली यूज फॉर डेअरी फार्म. इंडियामध्ये गाई आणि म्हैशी ह्या दूध प्रक्रियेसाठी किंवा डेअरीसाठी वापरल्या जातात. मित्रांनो, जगामध्ये भारत हा असा एकमेव देश आहे की जिथं म्हैशीचं दूध सेवन केलं जातं. जगामध्ये जर बघितलं म्हणजे एशियामध्ये बघितलं किंवा युरोपमध्ये बघितलं, अमेरिकेमध्ये बघितलं, आफ्रिकेमध्ये बघितलं, सगळेजण गाईचं दूधच फॉलो करतात. फक्त इंडियामध्ये आणि थोडासा पाकिस्तानचा भाग येतो आहे अशा ठिकाणीच फक्त म्हैशीचं दूध प्राशन केलं जातं. आपल्यामध्ये सुद्धा बघा, कोकणामध्ये म्हैशीचं दूध जास्त घेत नाहीत किंवा खाली साऊथमध्ये जर तुम्ही बघितलं तर म्हैशी हा म्हणजे म्हैशीच्या दुधाचा जो वापर आहे हा अतिशय कमी किंवा रेअरलीच केला जातो. इन इंडिया काउज अँड बफेलोज आर मेनली यूज फॉर डेअरी फार्म्स. अपार्ट फ्रॉम दीज गोट्स अँड शिप्स आर ऑल्सो रेफर्ड ॲज अ डेअरी फार्म. आता काही भागामध्ये गाई म्हैस तर आहेच, शिवाय शेळीचं आणि शिपचं सुद्धा दूध घेतलं जातं. शक्यतो जे शेफोर्ड लोक आहेत, धनगर लोक आहेत किंवा तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की महात्मा गांधीजी हे शेळीचं दूध फॉलो करत होते, घेत होते. सहीवाल, सिंधी, गिर आर सर्टन इंडियन ब्रीड्स अँड जर्सी, ब्राऊन सीज अँड हॉल्स्टन आर एक्झॉटिक ब्रीड. आता गाईमध्ये इंडियामध्ये दोन प्रकार आहेत. एक म्हणजे इंडियन म्हणजे काय, ज्या आपल्या भारतामधल्या गायी आहेत, ज्या इंडिजियस आहेत, त्यांना आपण देशी वाण असं संबोधतो. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं सहीवाल आहे की जी तांबड्या कलरची असते, शिंग मोठी असतात, पिळदार असतात. सिंधी आहे, गिर आहे, नीली आहे, अशा भरपूर, किल्लारी आहे, गांधी आहे, डांगी आहे, देवणी आहे, अशा भरपूर गाई आपण वापरतो आहे. शिवाय ज्या एक्झॉटिक आहेत, एक्झॉटिक म्हणजे काय की ज्याचा ओरिजिन इंडियन नाही आहे, ज्याचा ओरिजिन अमेरिकन आहे, बाहेरचा आहे, तर त्यातली पहिली आहे जर्सी, ब्राऊन स्वीज आणि हॉस्टन, ह्या एक्झॉटिक ब्रीड आहेत. इन इंडिया बफेलो ब्रीड्स लाईक जाफराबादी, म्हैसाना, मुर्रा, नागपुरी, नीली, सुरती आर यूज्ड. आता इंडियामध्ये ज्या कॉमन म्हैस आहेत किंवा ज्या म्हैशी आहेत त्यातली पहिली जी फेमस आहे की जी थोडक्यात जास्त दूध देणारे, तिचं नाव आहे जाफराबादी, म्हैसाना, मुर्रा,
नागपुरी, नीली अँड सुरती. In what way do cattle have to be well looked after? There are certain important factors to be looked after, which are as follows. Number 1, quality and quantity of fodder in proper ratio should be given in the cattle. आता लक्षात ठेवा, जे आपण त्यांना खाद्य देणार आहे, सप्लिमेंट देणार आहे किंवा जी काही वैरण आहे, जे फॉडर आहे, ह्याचा जो रेशो हा ठरवला पाहिजे. दिवसातून 2 ते जास्तीत जास्त 3 वेळा आपण त्यांना वैरण दिली पाहिजे. जे सप्लिमेंटरी फीड आहे हे एकदा किंवा 2दाच देणं अपेक्षित आहे. द सायलेज मस्ट बी गिवन विच इज फर्मेंटेड हाय मॉइश्चर फॉडर. इट इज मेड फ्रॉम लेग्युम्स, ग्रासेस, मेज, जवार विच मेक फीड फॉर कॅटल. कॅटलसाठी जे आपण देतो त्याच्यामध्ये ग्रास, मेज, जवार, लेग्युम्स म्हणजे जे कडधान्य आहेत हे सगळं आपण देणं आवश्यक आहे. त्यांचं जे सायलेज आहे विच इज फीड टू बी कॅटल शुड बी सप्लिमेंटेड विथ ऑइल केक. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की जे ऑइल केक असतात, मिनरल्स, व्हिटॅमिन अँड सॉल्ट, हे सगळं आवश्यक आहे. द शेड वेअर दे स्टे मस्ट बी क्लीन डेली अँड शुड बी स्पेशियस अँड ॲड्युकेट फॅसिलिटीज फॉर फीडिंग, वॉटरिंग अँड लाईट. जिथं त्यांचं जे शेड आहे त्यालाच आपण गोठा असं म्हणतो मराठीमध्ये, तो स्पेशियस पाहिजे, ॲड्युकेट फॅसिलिटीज पाहिजे, तिथं लाईटची सोय पाहिजे, पाण्याची सोय पाहिजे, चांगलं व्हेंटिलेशन पाहिजे, एरिएशन पाहिजे. कॅटल शुड बी रेग्युलरली एक्झामाइंड फॉर हेल्थ प्रॉब्लेम, डिसीज अँड रेक्टिफिकेशन बाय वेटरनरी डॉक्टर फॉर देअर गुड हेल्थ. साधारण आठवड्यातून 1-2दा डॉक्टरांची व्हिजिट पाहिजे. त्यांना प्रॉपर मिळणारे डोस, त्यांचं लसीकरण, व्हॅक्सिनेशन, त्यांना येणारे प्रॉब्लेम ह्याच्या संदर्भात. ओव्हर फीडिंग अँड अंडर फीडिंग मस्ट बी अवॉइडेड ॲज दिस इन्फ्लुएन्सेस द प्रोडक्टिव्हिटी ऑफ ॲनिमल. आता जर गरजेपेक्षा जास्तही त्यांना सप्लिमेंट फूड देऊन उपयोगाचं नाही आहे आणि कमीही देऊन प्रॉपर देणं गरजेचं आहे. क्लीननेस अँड हायजीन ऑफ हँडलर्स इज ऑलमोस्ट इम्पॉर्टंट वाल हँडलिंग मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट. मित्रांनो, आपल्या इंडियामध्ये हायजिनिक कंडिशन ही खूप पुअर आहे. म्हणजे ज्यावेळी लॅक्टेशन म्हणजे ज्यावेळी धार काढणारं जी काय व्यक्ती आहे, जो काय मेंबर आहे, त्यांना प्रॉपर हात वॉश करणं गरजेचं आहे. जनावरांची जी कास आहे ती व्यवस्थित प्रॉपर धुणं, गरम पाण्याने धुणं, त्यांचे जे मागचे 2 पाय आहेत ते व्यवस्थित बांधणं, की जेणेकरून त्यातली जी घाण आहे लात मारल्यावरती ते दुधामध्ये पडते घाण किंवा इतर काही प्रॉब्लेम असतील, गोठा साफ करून घेणं हे खूप आवश्यक आहे. गिव्ह द सुटेबल एन्व्हायरमेंटल कंडिशन फॉर डेअरी फार्मिंग. पहिली, ॲड्युकेट व्हेंटिलेशन शुड बी प्रोव्हाइडेड, ॲड्युकेट अँड सुटेबल टेम्परेचर शुड बी मेंटेन, एरिया ऑफ डेअरी फार्मिंग शुड हॅव सफिशियंट लाईट, वॉटर अँड एअर फॅसिलिटी, एरिया ऑफ डेअरी फार्मिंग शुड बी प्रोव्हाइडेड विथ वेल ड्रेन्ड हाऊसिंग अकोमोडेशन. आता नेक्स्ट हे बघूया आपण, विच आर द मिल्क प्रॉडक्ट्स ऑप्टेन और प्रिपेअर्ड फ्रॉम एक्स्ट्रा मिल्क. आता दूध आणि दुग्धजन्य पदार्थ कोणकोणते आहेत ते आपण थोडंसं डिस्कस करूया. त्यातला पहिला आहे स्वतः दूध, मिल्क. मिल्क प्रॉडक्ट्स ऑप्टेन और प्रिपेअर्ड फ्रॉम एक्स्ट्रा मिल्क आर कर्ड, क्रीम, बटर, घी, कंडेन्स्ड मिल्क, खवा, चीज, मिल्क पावडर एक्सेट्रा, आणि आईस्क्रीम. हाऊ वन मेक his additional income in cattle farm? One can make his additional income in cattle farm from cow dung, manure, fuel cakes, gobar gas, which are used for cooking and lighting. मित्रांनो, हे खूप छान आहे बघा. म्हणजे आपल्याला दूध हे मिळणारच आहे. दुधाशिवाय आपल्याला डंग केक म्हणजे लक्षात ठेवा सगळ्यांना, म्हणजे डंग म्हणजे काय, शेण. आपण त्याला ग्रामीण भागामध्ये शेणाचे गोळे किंवा आपण त्याला हे म्हणतो आहे, शेणकूट म्हणतो आहे, ते मिळणार आहे. त्याच्यापासून आपल्याला मॅन्युअर मिळणार आहे, खत मिळणार आहे. शिवाय त्याचं जे मलमूत्र आहे हे बेस्ट मॅन्युअर आहे. जितकं ते कुजेल, त्याचं डिकंपोजिशन होईल, तितकं काय होणार आहे, चांगल्या क्वालिटीचं आपल्याला खत मिळणार आहे. ग्रामीण भागामध्ये बायोगॅस हा एक चांगला ऑप्शन आहे. जे त्यांचं डंग आहे ते पाण्यामध्ये मिक्स करून त्याची स्लरी करून त्याच्यापासून आपण बायोगॅस तयार करू शकतो आहे. 2 टाईमचं जेवण आणि 2 टाईमचं गरम पाणी सहज आपण काय करू शकतो आहे, त्याचा यूज करू शकतो आहे. तर बायोगॅस हाही एक चांगला ऑप्शन आहे.
विच आर द इम्पॉर्टंट रोल टू बी प्लेड इन डेअरी इंडस्ट्री. आता डेअरी इंडस्ट्रीमध्ये आपण दूध ज्यावेळी आपण डेअरीमध्ये घालतो त्या डेअरीमध्ये दुधावरती 3 प्रोसेस होतात. एक म्हणजे प्रोसेसिंग, दुसरा आहे मार्केटिंग आणि तिसरं आहे डिस्ट्रीब्युशन. प्रोसेसिंग म्हणजे काय बघा, जे आपण दूध तिथं देणार आहे ह्या दुधावरती एक ट्रीटमेंट केली जाते. जे पहिली ट्रीटमेंट आहे त्या ट्रीटमेंटला मी म्हणतो पाश्चरायझेशन. लुईस पाश्चर या सायंटिस्टनं हे टेक्निक शोधून काढलं. मग पाश्चरायझेशन म्हणजे काय, मी थोडक्यात सांगेन. पाश्चरायझेशन म्हणजे काय, एकदम दूध थंड करून गरम करणं किंवा गरम करून थंड करणं. ठीक आहे, ह्याला मी काय म्हणतो आहे, पाश्चरायझेशन. पाश्चरायझेशन केल्यामुळं दूध खराब होत नाही आणि दूध पुढच्या प्रोसेसला घेण्यासाठी थोडासा वेळ आपण इथं देऊ शकतो. ठीक आहे, त्यातलं पहिलं प्रोसेसिंग, दुसरं आहे मार्केटिंग आणि तिसरं आहे डिस्ट्रीब्युशन, वितरण. मेन्शन द टाईप्स ऑफ कॅटल. आता कॅटलचे 3 प्रकार आहेत बाळांनो. त्यातला पहिला आहे मिल्च ब्रीड्स, दॅट इज मिल्क ब्रीड्स. आता मिल्क ब्रीड्स म्हणजे काय की ज्या दूध देण्यासाठीच वापरतात किंवा त्याचा वापर केला जातो, म्हणजे फक्त दुधासाठी, इतर कोणत्याही कारणासाठी ह्या प्रकारच्या ब्रीड्स कॅटलच्या वापरल्या जात नाहीत. फक्त इंटरेस्ट कशामध्ये आहे, दुधामध्ये आहे. द काऊज ऑफ दीज ब्रीड्स हॅव हाय मिल्क यील्ड. त्यात दूध खूप चांगल्या प्रमाणात देतात, त्यांची मिल्क यील्डिंग कपॅसिटी छान आहे. द मेल ॲनिमल्स आर स्लो अँड पुअर वर्क ॲनिमल्स. पण त्यांचे जे अपोजिट आहेत त्यालाच आपण काय म्हणतो, बुल किंवा मेल ॲनिमल, म्हणजे थोडक्यात बैल. हे जे बैल आहेत हे कामामध्ये स्लो असतात आणि पुअर असतात. फक्त यांच्या ज्या गायी आहेत त्या काय करतात, दूध देण्यामध्ये एक्सपर्ट आहेत. द मिल्क प्रोडक्शन ऑफ मिल्क ब्रीड्स इज ऑन ॲव्हरेज मोर दॅन 1600 kg पर लॅक्टेशन. म्हणजे लक्षात ठेवा, त्यांच्या एका वेतामध्ये, एका ह्याच्यामध्ये साधारणतः 1600 किलो इतकं, म्हणजे पर लॅक्टेशन इतकं त्या काय करतात, दूध देतात. सेकंड आहेत ड्रॉट ब्रीड्स. ड्रॉट म्हणजे काय, दुष्काळात वापरल्या जाणाऱ्या गायी, की ज्या डिसिजन्स असतात, त्यांना वैरण किंवा पाणी जरी कमी असलं तरीसुद्धा त्या काय करतात, तिथं तगधून राहतात. दे आर युजली व्हाईट इन कलर. द मेल ॲनिमल्स आर गुड फॉर वर्क. ह्यांच्यामध्ये अपोजिट आहे, ह्यांचे जे मेल पार्टनर्स आहेत ते काय करतात, फील्ड वर्कसाठी चांगले आहेत. काऊज आर पुअर मिल्क ईडर्स ॲज देअर मिल्क यील्ड ऑन ॲन ॲव्हरेज इज लेस दॅन 500 kg पर लॅक्टेशन. 500 kgपेक्षा त्यांचं काय असतं, दुधाचं प्रमाण कमी असतं. आणि जी थर्ड आहे ती आहे दुग्ग, ज्याला आपण म्हणतो ड्युअल पर्पज ब्रीड्स. द काऊज इन दीज ब्रीड्स आर ॲव्हरेज मिल्क यील्डर्स. ठीक आहे, मग ॲव्हरेजमध्ये ते मिल्क देण्यामध्ये चांगलं असतं आणि त्याचे ॲनिमल्ससुद्धा म्हणजे मेल पार्टनरसुद्धा काय असतो, म्हणजे वर्क करण्यासाठी युजफुल असतो. दर मिल्क प्रोडक्शन पर लॅक्टेशन इज 500 kg to 1500 kg. असे काय आहेत, हे 3 कॅटलचे टाईप्स आहेत. पहिली आहे मिल्क ब्रीड्स, म्हणजे दूध देणाऱ्या. दुसरं आहे ड्रॉट ब्रीड्स. तिसरं आहे ड्युअल पर्पज ब्रीड्स. आता लास्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर द इम्पॉर्टंट फॅक्टर टू बी कन्सिडर व्हाईल मिल्किंग, स्टोरेज अँड ट्रान्सपोर्ट ऑफ मिल्क. द इम्पॉर्टंट फॅक्टर टू बी कन्सिडर आर फॉलोज. नंबर 1 मिल्किंग. आता मिल्किंग काय आहे बघा, the cleanliness and hygiene of the cattle are to be maintained. The handlers of milk and milk products should be maintain hygienic condition. Direct contact with milk and milk products should be prevented or avoided possible. Second आहे, आता हे सगळं मिल्किंग केलं, दूध प्रॉडक्ट आपण तयार केले, त्याचं स्टोरेज करणं. द स्टोरेज एरिया शुड बी क्लीन अँड ड्राय. स्टोरेज एरिया शुड बी पॅथोजन फ्री. जिथं आपण ते स्टोअर करणार आहे तिथं कुठल्याही प्रकारचा पॅथोजन, व्हायरस, बॅक्टेरिया नको आहे. अँड थर्ड आहे ट्रान्सपोर्ट. द मिल्क शुड बी ट्रान्सपोर्टेड व्हाईल मेंटेनिंग द रिक्वायर्ड कंडिशन्स लाईक टेम्परेचर इन क्लीन कंटेनर्स. दे शुड बी नो डिले इन ट्रान्सपोर्ट. दूध हा नाशवंत पदार्थ आहे, त्यामुळे प्रॉपर ट्रान्सपोर्ट करून कमी वेळामध्ये ते ग्राहकापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे.